तर पंढरपूरमध्ये 1000 खाटांचं रुग्णालय बांधा महाराज मंडळींची मुख्यमंत्री शिंदेंकडे ही मागणी करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये सुसज्ज रुग्णालय नसल्यानं भाविकांची मोठीच गैरसोय होते। शिर्डीप्रमाणे पंढरपुरात देखील रुग्णालय उभारा अशी मागणी राणा महाराज वास्कर यांनी केलेली आहे। काय मागणी नक्की तुम्ही केलेली आहे? वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अनुषंगाने आषाढी वारीच्या बैठकीमध्ये वारकऱ्यांना अनेक सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला असता आपण त्यांना एक सुसज्ज असं वारकरी संप्रदायाचं 1000 बेडचं हॉस्पिटल उभारावं असं एक निवेदन दिलेलं आहे। त्या अनुषंगाने कारण वारकरी संप्रदायामध्ये आता जे वाढतं प्रमाण आहे ते पाहता प्रत्येक येणारा वारकरी हा वयोवृद्ध आहे आणि त्या वयोवृद्ध वारकऱ्याला बीपी शुगर अशा काही रोगांचा सामना त्याला करावा लागतो आहे। म्हणून आपल्या साधारणतः दर्शन बारीमध्ये ह्याची सोय नाही होत। मग त्याच्यासाठी एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जसं 7 मजली असेल किंवा आमच्या ह्याचं हॉस्पिटल काय म्हणतात त्याला शासकीय हॉस्पिटल त्याच्या ठिकाणी तशा ठिकाणी एखादं मध्यवर्ती हॉस्पिटल 1000 बेडचं उभारावं अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे। ह्यासाठी आरोग्यदूत म्हणून आपले परिचित असणारे मंगेशजी चिवटे यांच्याशी संपर्क करावा आणि एक प्रस्ताव द्यावा असाही प्रस्ताव दिला आहे। आणि त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात 9मीला आमच्या वारकरी संप्रदायाची भेट घेऊन ह्या संदर्भात एक ताबडतोब निर्णय घ्यावा अशी कळकळीची विनंतीही आपण त्यांना केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी।